धन्यवाद देतो की त्यांनी आमचा चेंबूरमध्ये आणि अणुशक्तीनगरमध्ये व्यवस्थित आमच्या शक्ती नारीला तिकीट दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आणि आज तुम्ही पाहिलं आहे सर्व शक्ती नारी आज रस्त्यावरती उतरले होते आणि मोठ्या संख्येने प्रचार फेरीमध्ये ते सामील झाले होते। आज तोच हा विजयचा नारा आहे आणि हा विजय निश्चित आहे, ह्या तिघींचा हा विजय निश्चित आहे आणि महायुतीचा विजय हा निश्चित होणार आहे। चेंबूरमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, अणुशक्तीनगरमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI याचे सर्व उमेदवार विजय होणार आहेत। जैसा कहा जाता है कि जहाँ पे नारी शक्ति है तो वहाँ विजय निश्चित है। तो आज देख रहे हैं कि इस विधानसभा में पूरी नारी शक्ति उतरी। आज आपने देखा होगा सिंधी का पूरा भरा हुआ था नारी शक्ति से, तो नारी शक्ति सबसे भारी है, इतना ही कहना चाहता हूँ। और आपने बताया है नारी शक्ति जिधर है उधर जय है, वो जय आज है। खाते साहेब, लोकांमध्ये मोठा नाराजी आहे की युवा चेहऱ्यांना संधी कमी मिळालेली आहेत, त्याच्या आपण कशा समोर जाणार? आता युवाच आहेत ना हे युवा ही आहे। पण अरे बुड्ढा किधर आहे लोक? पुरुषांना कुठे कुठे संधी कमी मिळाली आहे त्याच्याबद्दल लोकांना आता सरकारचं हा काय निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हणजे त्यांनी सरकारच्या माध्यमातून एकदम कायदेशीररित्या आरक्षण आलेलं आहे आणि आरक्षणमुळे कुठेही नाराजी नाही आहे। आरक्षण जिथे झाला तिथे झाला। आमच्याकडे नारी शक्ती आली, कुठे पुरुष शक्ती आहे, अख्ख्या मुंबईमध्ये पण पुरुष शक्ती भरपूर आहे। हा निवडणूक किती महत्त्वाची आहे काय सांगाल आपण? हा अत्यंत महत्त्वाचा निवडणूक आहे। आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्यासाठी खूप मोठी निवडणूक आहे आणि ही निवडणूक जिंकून येणं हे त्यांच्या दृष्टीने खूप जरुरी आहे, कारण का त्यांनीच हा संकल्प केलेला आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा हो इकडे लोकांचं प्रेम जे आहे आमच्यावरती आहे, महायुतीवरती आहे, सरकारवरती आहे आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत। शिंदे साहेबांच्यावरती त्यांच्या लाडक्या बहिणीचं प्रेम आहे, ते नक्कीच विजय महायुतीचा। काही लाडकी बहीणचं फॅक्टर किती काम करणार, ज्या प्रकारे लाडकी बहीण अहो लाडक्या बहिणीच उमेदवार म्हणून उभ्या आहेत तुमच्यासमोर, अजून काय पाहिजे? माझ्या घरी म्हणजे बाबांच्या पहिल्यापासून सगळे राजकारण म्हणजे बघितलं एक समाज